कोथिंबीर वडी, चवीतली आठवण मनातली ऊब. कोथिंबीर वडी नाव घेतात डोळ्यासमोर येते ती गरमागरम वडी. बाहेरून खरपूस आणि आतून मऊसर. पावसाळ्यातल्या संध्याकाळी आईच्या हातची व सुवासिक चव आणि घरभर दळवळणारा कोथिंबीरचा सुगंध, हे सगळं आठवलं की मन आपोआप भूतकाळात जातं. ही फक्त एक डिश नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची, परंपरेची आणि घरगुती प्रेमाची गोड आठवण आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं: 2 कप बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर, 1 कप बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या तुमच्या आवडीनुसार, किंवा मग तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने जिरे पूड, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून साखर, याची काही तुम्हाला आवडत असेल तर, 1 टेबलस्पून तेल मिश्रणासाठी आणि वडी तळण्यासाठी तेल. हे सगळं मिश्रण तयार एक मोठ्या भांड्यात कोथिंबीर, बेसन आणि तांदळाचं पीठ एकत्र करा. त्यात आले लसूण पेस्ट, मिरची, मसाले, मीठ आणि थोडंसं तेल घाला आणि अगदी थोडं थोडं घालत घट्ट मिश्रण तयार करा. वाफवण्यासाठी तयार मिश्रण तुपाने लावलेल्या ताटात किंवा तेलात तुम्ही, किंवा मी इथे घेतलेलं आहे इडली पात्र, मला ते इडली पात्र सोपं वाटतं म्हणून, 15-20 मिनिटे वाफून घ्या. सुरी घालून तपासा, स्वच्छ बाहेर आली तर मिश्रण तयार आहे. कोथिंबीर वडे म्हणजे साध्या घटकांपासून बनवलेली असामान्य चव. ताजी कोथिंबीर, बेसन, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं प्रेम, एवढ्याने तयार होणारा हा पदार्थ मन जिंकून घेतो. लहानपणी आई स्वयंपाकघरात उभी राहून कोथिंबीर चिरत असे आणि आम्ही भावंड तिच्या भोवती फिरत असायचो. अजून झाली का वडी, हा प्रश्न प्रत्येक 5 मिनिटांनी विचारायला जायचो. त्या वडीला पहिला तुकडा हातात घेताना जाणवणारी ती ऊब आजही तितकीच ताजी आहे. आता हे मी सगळे काप जे हे केलेत ना, ते लड्डू केल्यासारखे केले थोडे थोडे लांब लांब, आणि ते मी आता पूर्ण वाफवून घेणार आहे. पावसाळ्यात गरमागरम चहासोबत, सणावारांच्या ताटात खास जागा, प्रवासात डब्यासाठीला सोबती आणि पाहुण्यांसाठी खास मराठमोळा स्नॅक म्हणला ना, तर ही वडी म्हणजे घरातल्या प्रत्येक सणांसाठी आणि प्रत्येक आनंदाच्या क्षणाची साक्षीदार असते. मी छान ही वडी अशी वाफवून घेणार आहे. आणि ही वडी करताना काही टिप्स की, वाफाळलेल्या वड्या तळण्याऐवजी हलक्या तेलात शालो फ्राय केल्यात अधिक हलक्या लागतात. आणि थोडंसं तेल घातल्यात चव अधिक खुलते. लिंबाचा रस, शेवटी शिंपडल्यात चव आणखी ताजी होते. कोथिंबीर वडी मी आता ही पूर्ण तळून घेणार आहे. ही फक्त पोट भरणारी नाही, तर मन भरून टाकणारी आहे. ही आपल्याला आईच्या हाताची चव आठवते, कुटुंबासोबतचे हसरे क्षण आठवते आणि प्रत्येक घासात आपल्याला आपल्या मातीशी जोडते. आजच्या धावपळीच्या जीवनात थोडा वेळ काढा, कोथिंबीर चिरा, बेसन मिसळा आणि घरभर दरवळणाऱ्या त्या सुगंधात हरवून जा. कारण काही चवी ह्या फक्त जिभेवर नाही, तर त्या हृदयातच कायम साठवून राहतात. मी मस्त अशी कोथिंबीर ही वड्या अशा थंड झाल्याच्या नंतर काप करून घेतले. त्याची तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही काप करू शकता. कोणी डायमंड शेपमध्ये करतं, तर कोणी मी ही अशा सरळ सरळ साध्या शेपमध्ये केला, कारण ही ना चहामध्ये बुडवायला सोपी पडते, त्यामुळे मला हा काप चांगला वाटतो. मस्त अशा शेपमध्ये तुमच्या लहानपणी आम्ही तिघं चौघं भाऊबंद मस्त लगे छान अशी ही वडी मस्त प्लेटमध्ये घ्यायची आणि खायची. असा आमचा तो दिवसभर दिनक्रम चालायचा. मग आणि ही वडी आता मस्त अशी मी गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घेतली, मस्त कडक चवीला टेस्टी. तुम्हाला ही रेसिपी आवडलीस तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच किचनमध्ये जाऊन ही वडी नक्की बनवून पहा.